काळ जसजसा बदलत चाललेला आहे तसतसं नवनवीन देवांची साधना करण्याचे प्रयत्न आता होऊ लागलेले आहेत. अनेक नावं अशी आहेत जी आत्तापर्यंत विशिष्ट व्यक्तींना माहिती होती, विशिष्ट धर्मगुरूंना माहिती होती, मात्र आता ती नावं ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पण पोचू लागलेली आहेत. आणि त्यातलंच एक नाव आहे बगलामुखी माता. याच बगलामुखी मातेची जयंती ही 24 एप्रिलला आहे. तर या जयंतीला तुम्हाला जर सक्सेस पाहिजे, तुम्हाला चांगली नोकरी पाहिजे, तुम्हाला वाहन घ्यायचं आहे, की कशा पद्धतीनं तुम्हाला या देवीची आराधना करायची आहे, जाणून घेऊयात दीप्ती जोशी यांच्याकडनं. दीप्तीजी, नेमकं काय सांगाल? म्हणजे बगलामुखी मातेची उपासना ही नेमकी कशासाठी करायची? करिअरमध्ये सक्सेस मिळण्यासाठी करायची, की मनातल्या गोष्टी साध्य करण्यासाठी करायची? सगळ्यात पहिल्यांदा बगलामुखी माता जी आहे ती दशमहाविद्यांपैकी एक मानली जाते. 8 नंबरची माता म्हणून तिचं स्थान दिलेलं आहे. तिचंच नाव जे आहे पितांबरी माता म्हणूनही आहे. आता त्याच्या मागं पितांबरी मातेचा अर्थ काय येतो, तर पितांबरी म्हणजे की पिवळा सगळ्या गोष्टीचा वापर जो आहे तो केला जातो. हरिद्रा म्हणूनही तिला ओळखलं जातं. हरिद्रा म्हणजेच पिवळा कलर. तर पिवळ्या कलरच्या पद्धतीने तुम्ही साधना करून पिवळे रंगाचे कपडे घालायचे, पिवळ्या रंगाची मिठाई द्यायची, पिवळ्या रंगाची फुलं द्यायची आहेत. आणि ही साधना जी आहे ती रात्रीच्या वेळी केली तर ती सगळ्यात जास्त फलदायी ठरू शकते. आता ही कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये बगलामुखी मातेची साधना तुम्हाला फलदायी ठरेल, तर सगळ्यात महत्त्वाचं आजकाल आपण बघतो की खूप जण नैराश्यामध्ये आहेत. प्रत्येक जण जे आहे म्हणजे दोघंही नवरा बायको आजकाल कामासाठी घराबाहेर पडलेले असतात किंवा वर्क फ्रॉम होम जरी असलं तरी टेन्शनमध्ये खूप जण असतात. तर बॉस त्रास देत असतो किंवा नातेवाईक लोक आजकाल जे आहेत ते हे प्रमाण खूप वाढलेलं आहे की त्रास होत असतो. कोर्ट कचेरी मागं लागलेली असते. काही कारणांमुळे तुमचा बॉसबरोबर तुमचे संबंध जे आहेत ते खराब होत असतात. त्यामुळे तुमचे प्रमोशन्स अडले जातात किंवा तुम्हाला तिथं स्ट्रेस लेवल जी आहे ती इन्क्रीज झालेली असते. टार्गेट्स खूप जास्त प्रमाणात वाढलेले. तर अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये आपल्याला मदत करणारी माता कुठली असेल तर बगलामुखी आहे. जसं सरांनी सांगितलं की आधी माहिती नव्हत्या, जसं महाविद्या माहीत नव्हत्या. आता लोकांना त्या मातेंविषयी प्रत्येकाविषयी माहिती झालेली आहे. पण ही साधना स्वतःच्या मनाने करणं, गुरुची मार्गदर्शन न घेता किंवा एक वरिष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन न घेता जर का केली तर तेवढीच साधना ही बॅकफायर पण करते जेवढी फायदेशीर आहे. पण सर्वसामान्य माझ्या ऑडियन्ससाठी म्हणून मी तुम्हाला सांगते की जास्त खोलामध्ये जाऊन खूप संकल्प किंवा त्रास करून न करता मनापासून जर का तुम्ही देवी माची साधना केली तर हे सुरू करण्याआधी तुमच्या कुलदेवीचे तुमचे गुरु असतील तर गुरूंची परमिशन घ्यायची. कुलदेवीला नमन करायचं आहे की हे कुलदेवी मी जे आहे बगलामुखी मातेचं प्रार्थना आणि मंत्रजप चालू करत आहे. तर तुझ्या आशीर्वादाने माझी ही साधना जी आहे ती पूर्ण होऊ दे आणि मला त्याचं अपेक्षित फळ मिळू दे. हे कुलदेवीला मागायचे. कारण कुलदेवी ही ह्या साधनेपासून तुमचं रक्षण करणारी आहे. कारण ती तुमच्या कुलाची रक्षा करता आहे, तुमची देवी आहे. ज्यावेळेस तुम्ही बगलामुखी मातेचा संकल्प म्हणण्यापेक्षा जर का रोज 108 वेळा मनामध्ये कुलदेवीला साकडं घालून ही 108 वेळाच हा मंत्र जप केला तरी सुद्धा तुम्हाला दिसेल की हळूहळू जशी तुमचं मंत्रजप वाढत जाते त्याची ऊर्जा तुमच्यामध्ये येते तसतसं तुमचा औरा जो आहे तो स्ट्रॉंग बनायला दिसेल. लोक तुम्हाला येऊन विचारतील की तुम्ही स्पेशली काही चेहऱ्यासाठी करताय का. का तर हे काय की शत्रूंवर विजय कधी होईल, ज्यावेळेस तुमची स्वतःची सकारात्मकता वाढलेली असेल, तुम्ही ज्यावेळेस पॉझिटिव्ह व्हाल, ज्यावेळेस. कारण बगलामुखी माता जी आहे ती वाणीवर प्रभुत्व देते. मग ते वाणीवर प्रभुत्व येण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला स्वतः कष्ट करावे लागणार आहे. तुम्हाला प्रामाणिकपणे तिची साधना करावी लागणार आहे. दुसऱ्यांचा अहित मात्र याच्यामध्ये चिंतायचं नाही. तुमचं सक्सेस तुम्ही चिंता. ओके. तरच बगलामुखी माता तुमच्या पाठीशी. माझ्या बॉसचं वाईट व्हावं त्यापेक्षा मला सक्सेस दे, त्याचं काय करायचं तो बघेल, हे करा. कारण बगलामुखी माता अशी आहे की ती तिच्या भक्तांना कुणी जर का त्रास देत असेल तर तीच त्याचा विनाश करते. कारण तिला म्हटलं जातं स्तंभन. स्तंभन देवी म्हटलं जातं. स्तंभनचा अर्थच आहे की जिथल्या तिथं थांबवणं किंवा मात करणं. तर दुसऱ्या विषयी बघा, कुठलीही माता जी आहे तुम्ही दुसऱ्या विषयी जर का काही
विचार केला अघटित करायचा ते आपलंच वाईट तुमच्या होणार आहे. म्हणजे कर्मामध्ये आपण होतं. दुसऱ्यांसाठी खड्डा अशी Correct. म्हण पण आपल्याकडे आहे की आपण दुसऱ्यांसाठी खड्डा खणतो तोच माणूस त्या खड्ड्यात खड्ड्यात पडतो. येतो. पण मॅडम मला अगदी शॉर्ट मध्ये सांगा की देवीची आराधना करायची असेल तर कोणता मंत्र म्हणायचा जो सगळ्यांसाठी सेफ राहील आणि तो बुमरँग नाही होणार. ओके. हा नॉर्मल एक मंत्र जप सांगते. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर हरलीम हा जो आहे तिचा बीज मंत्र आहे. तो जोपर्यंत सिद्ध करत नाही तोपर्यंत बाकीची साधना करायची नसती. पण मी जसं सांगितलं की गुरुमुखी साधना करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून मी सगळ्यांना उपयोगी पडेल आणि त्या बॅकफायर पण होणार नाही म्हणून हा एकच मंत्र सांगते. ओम हरलीम बगलामुखीम सर्व दुष्टानां वाचं मुख पदमस्तंभय जिह्वाम किले बुद्धी विनाशाय हरलीम ओम स्वाहा. हा मंत्र जप तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण मिळेल. हा मंत्र जप 108 वेळा म्हणा. एकाच वेळेस एकाच ठिकाणी पिवळी वस्त्र, पिवळ्या कलरची माळ जी आहे ती घेऊन किंवा रुद्राक्षाच्या माळेवर हा मंत्र जप करायचा आहे. कुलदेवीचं स्मरण पहिल्यांदा करायचं आहे. पिवळीच मिठाईचा भोग जो आहे तो द्यायचा आहे आणि पिवळी वस्त्र घालूनच ही साधना करायची आणि रात्रीच्या वेळेस करायची. जसं 90 दिवसानंतर तुमची साधना सुरू होईल त्याच्यानंतर तुम्हाला डेफिनेटली तुमची मनोकामना हळूहळू पूर्ण होताना नक्की दिसेल. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.